मराठा आरक्षणासाठी झालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करून मराठा समाजाला कुणबी ओबीसी आरक्षणाचा मार्ग खुला केला। पण हा दिलासा निघताच नव्या वादाला तोंड फुटलंय। न्यायालयाने मराठा समाजाला थेट विचारले की 2 आरक्षणांपैकी कोणता ठेवायचा। त्यातच आता बंजारा आणि धनगर समाज गॅझेटियर मधील नोंदी दाखवत अनुसूचित जमाती आरक्षणासाठी जोरदार मागणी धरत आहे। हैदराबाद राज्यपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच आता याच हैदराबाद गॅझेटला प्रमाण मानून राज्यातील बंजारा आणि धनगर समाजाचा अनुसूचित जमाती श्रेणीत समावेश करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, जालना, बुलढाणा, जळगाव आणि बीड अशा किमान 7 जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाने मोर्चा काढला होता। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून न्यायालयात जाण्याचा इशाराही या दोन्ही समाजाच्या वतीने देण्यात आला होता। पण आता ही मागणी नेमकी का केली जाते, कोणकोणत्या नेत्यांनी ही मागणी केली आहे, शिवाय हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाची मागणी मान्य करत हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा फायदा फक्त मराठा समाजालाच नाही तर बंजारा समाजालाही होऊ शकतो, कारण निजाम काळातील हैदराबाद गॅझेटियर मध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी प्रवर्गात आढळतो। मात्र सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातूनच आरक्षण मिळतंय। परंतु आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थान यासारख्या राज्यात बंजारा समाजाला अनुसूचित जमाती दर्जा देण्यात आलाय। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील बंजारा समाजानेही एसटी मध्ये समावेश करून घ्यावा अशी ठाम मागणी सुरू केली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर बंजारा समाजही त्याच गॅझेटचा आधार घेत आरक्षण आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत असल्याची चिन्ह दिसतात। आता हे झालं बंजारा समाजाचं, पण धनगर समाजाचं काय म्हणणं आहे ते बघूयात। धनगर समाजानुसार त्यांची मागणी म्हणजे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये एसटी आरक्षणात समाविष्ट करावे हीच। सध्या मात्र या समाजाला भटक्या विमुक्त म्हणजे एनटीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतं। वादाचा गाभा असा की एसटी यादीत धनगर असा उल्लेख आहे, पण तो खरं तर धनगर असा असून इंग्रजीत आरच्या जागी चुकून डी वापरला गेला, त्यामुळे ड ऐवजी र असा फरक झाल्याने धनगर समाजाला एसटी मध्ये स्थान मिळालं नाही असा दावा केला जातो। समाजाचं म्हणणं आहे की धनगर आणि धनगर हे एकच आहे, त्यामुळे आम्हाला एसटी आरक्षण द्यावं। पण हा प्रश्न इतका सोपा नाही। भारतीय घटनेनुसार एखाद्या समाजाला एसटी मध्ये सामावून घेण्यासाठी काही ठराविक 5 निकष पूर्ण करणं आवश्यक आहे। आदिम जीवनशैली, स्वतंत्र संस्कृती, गावापासून दूर वास्तव्य, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा आणि बुजरेपणा। धनगर समाजाचा दावा आहे की ते सर्व निकष पूर्ण करतात। याच आधारावर गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात धनगर समाजाला एसटी दर्जा मिळालाय, त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांना एसटी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण त्याच वेळी ही प्रक्रिया गुंतागुंतीची असल्यानं याचं उत्तर होय पण आहे आणि नाही पण आहे। शिवाय एसटी मध्ये कोणाला सामावून घ्यायचं याचा अधिकार राज्य सरकारला नसतो, तो फक्त केंद्र सरकार आणि संसदेकडे असतो। महाराष्ट्रात धनगर समाजाला सध्या एनटीसी प्रवर्गातून आरक्षण मिळतं। जरी धनगर हा शब्द एसटी यादीत असला तरी सरकार व न्यायालय याला वेगळा समाज मानतात, त्यामुळे केवळ नावातील सारखेपण दाखवून धनगरांना एसटी मिळणं शक्य नाही। याशिवाय समाजाच्या जीवनशैली, मागासलेपण आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे ठोस पुरावे केंद्र सरकारला पुरेसे पटले नाहीत, म्हणूनच ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। परिणामी महाराष्ट्रातील धनगर समाजाला आजही फक्त एनटीसी आरक्षणच उपलब्ध आहे। तर आता प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावर बंजारा आणि धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळू शकतं का? हैदराबाद गॅझेटियर मध्ये बंजारा आणि धनगर समाजांचा आदिवासी प्रवर्ग म्हणून उल्लेख जरी असला तरी त्यावरून स्वतःच त्यांना अनुसूचित जमाती आरक्षण मिळत नाही। एसटी मध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारची शिफारस, केंद्र सरकारची मान्यता, संसदेत कायदा बदल आणि राष्ट्रपतींची सही आवश्यक असते। गॅझेटियर फक्त ऐतिहासिक पुरावा आहे। सरकार आणि न्यायालय समाजाचा सध्याचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थिती बघतात, त्यामुळे बंजारा आणि धनगर समाजांना एसटी आरक्षण मिळू शकतं। पण त्यासाठी आधुनिक सर्वेक्षण अहवाल, शास्त्रीय अभ्यास, राज्य शिफारस आणि राजकीय इच्छाशक्ती यांचीही गरज आहे। शिवाय हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचं आहे आणि फक्त गॅझेटियरच्या आधारे एसटी आरक्षण मिळण्याची कल्पना खरी नाही। धनगर आणि बंजारा समाजासारख्या भटक्या आणि वेगळी सांस्कृतिक ओळख असलेल्या समाजांनी आपली मागणी न्याय्य असल्याचा ठरवण्यासाठी आधुनिक सर्वेक्षण अहवाल, सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे आकडे, शास्त्रीय अभ्यास आणि राज्य सरकारची शिफारस यांसारखे ठोस पुरावे सादर करणं गरजेचं आहे। केंद्र सरकार आणि संसदेत कायदा बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या समाजांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश होऊ शकतो। तोपर्यंत समाजाला तातडीचा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष योजना, शिष्यवृत्ती, पशुपालकांसाठी सुविधा आणि इतर लाभ वाढवायला हवे। आता हे प्रकरण आपल्याला दाखवते की आरक्षण ही फक्त ऐतिहासिक नोंदींपेक्षा अधिक व्यापक आणि सखोल सामाजिक
न्यायाचा प्रश्न आहे. पण तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.